कांदा संघाचे संघनायक यावं. तर पंकज पाटील यांच्या वतीनं प्रणित ठाकूर यांनी जर झेल टिपला तर प्रणित ठाकूर आपल्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. पंकज पाटील यांच्या वतीनं प्रणित आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज जर आपण झेल टिपला तर. तर संजय शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे गोल्डन 11 नावा क्रिकेट संघ आणि जॉन्टी घरत यांची सुकन्या निर्जा 11च्या नावाने हा संघ. गणेशपुरी दोन्ही टीमला शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. शो द गुड गेम अँड वर्क क्वालिटी क्रिकेट. थँक्यू प्रवीणजी गायकर सर, धन्यवाद. यावेळेचा बॉल स्क्वेअर कट पहिल्या बॉलवरती चेंडूला पाठवलाय डीप पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. प्रथमेश कोळीच्या बॅटमधून चौकार. नटराज क्रीडा मंडळ न्हावी आयोजित नटराज चषक 2025 मध्ये आपण पाहत आहोत. धन्यवाद. पूर्वार्धामध्ये आवाज तुम्ही ऐकलात. या मॅचच्या उत्तरार्धामध्ये पहिल्या सामन्याच्या मंगेजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. दुसरी मॅच सुरुवात झाली आणि पहिल्या बॉलवरती ऋषभ ठाकूरच्या अगेन्स्ट प्रथमेश कोळीने एक चांगला दमदार चौकार ठोकत असताना इथे पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर रूम दिला, जागा बनवली आणि एक चांगला स्ट्रोक इनसाइड आउट खेळत असताना आपण पाहिलं. एक प्रतिती यश असा खेळाडू, युथ आयकॉन खेळाडू म्हणून या खेळाडूकडे नेहमीच पाहिलं जातं. निर्जा 11 VRCC गणेशपुरी गावाचा एक चमचमता सितारा, प्रसिद्ध प्रतिष्ठित आणि प्रतिती यश असा खेळाडू बॅटिंग करत असताना स्ट्राइक एंड वरती प्रथमेश कोळीला आपण पाहतोय. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर जागा बनवण्याचा प्रयत्न, थेट यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतला. डॉट बॉल. पहिलं षटक ऋषभ ठाकूर वेगाने गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळाला. पहिला बॉल त्याने हाफ ट्रॅकर हाताला, त्यावरती एक चांगला षटकार येत असताना पाहायला मिळाला. आणि तदनंतर मॅच मध्ये कमबॅक आणि पुनरागमन करण्याचा प्रयत्न इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. रन्स अत्यावश्यक असतात प्रत्येक मॅच मध्ये. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर होता, जो मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुनश्च हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळाव्यास लागतील, कारण या क्रीडानगरीचा भौगोलिक आराखडा पाहता इथे रन्स फार महत्वाचे राहतात. मागील मॅच मध्ये 6 बॉल 17 धावा चेस होत असताना पाहायला मिळाल्यात. आणि म्हणून की काही या सामन्यामध्ये किंबहुना धावा रोखण्याचाही प्रयत्न करण्यात येईल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला षटक क्रमांक पहिल्या मध्ये पुन्हा एकदा हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. इन्व्हिटेशन होतं बॅटर्ससाठी आणि अर्थात चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला असं कुठेतरी वाटलं होतं की इरादे स्पष्ट केलेत प्रथमेश प्रकाश कोळीने. मोठे स्ट्रोक खेळण्याचे एक चांगली बॅटिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल असं वाटत होतं, परंतु अशा प्रसंगी एक चौकारानंतर आपण इथे पाहिलं तर धाबा इथे थांबलेला पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेला फटका ऑन साइडला केला, हवेमध्ये हवेच्या लाटांवरती स्वार होत चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पुढच्या बॉलवरती फलंदाज प्रथमेश प्रकाश कोळी होतोय तेव्हा. एकंदरीत चांगला फॉर्मामध्ये असणारा बॅटर इथे प्रथमेश बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. हॅलो. तर सर्वेश यांनी जर झेल टिपला तर त्यांच्यासाठी फुकपट्टी ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. धावा ग्राउंडमध्ये आल्यानंतर प्रत्येक ग्रुपची नावं ही नेहमी चर्चेचे विषय राहतात. कारण सर जवळजवळ ग्रुप पाहिलेत ना, तर थोडी लिस्ट तुम्हाला दाखवतो. आता 10 ते 1 इनिंग नंतर जवळजवळ 12 ग्रुप आहे गावामध्ये. नेहमीच सर्वांचं दमदार योगदान आपल्याला पाहायला मिळतो. हो नेहमीच, परंतु त्यामध्ये मला आवडलेलं एक नाव आता एक तुकपट्टी ग्रुप आणि त्याआधी खातापिता ग्रुप. कारण प्रत्येकाची नावाची चर्चा नेहमीच होते. अर्थात प्रत्येकाचे
जे काही मित्र परिवार आहे ते ऋणानुबंध जोडण्याचा बांधण्याचा प्रयत्न नेहमीच करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे. परंतु मॅच मध्ये ऋषभ ठाकूरने पलटवार केलाय. अजित कोळी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खुलवा टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. लोअर फुल टोस ऑन साइडला केले. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकापेक्षा जास्तीचे काही नाही. सिंगलला अर्जित केली. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि तदनंतर कुठेतरी आपण असं वाटत होतं की इथे रन्स येऊ लागतील की काय. परंतु अशा समयी मॅच थांबवण्याचा प्रयत्न किंवा धावा थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला ऋषभच्या माध्यमातून. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल प्रमोद कडू विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रातील बिनजोड बादशाह म्हणून ज्यांची ओळख साईदेवा बैलाचे मालक प्रमोदभाई कडू आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. स्थानापन्न व्हावं प्रमोदभाई, आपलं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच पिरकोन आणि धाकटा कांदा संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करण्यासाठी यायचं यावं. प्रमोदजी कडू साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आज प्रमोदजी कडू साहेब देखील खुश असतील कारण जावळे टीमने आज पलटवार केलाय. फायनली 5 मॅचेस झाले आणि त्यामधील 4 मॅचेस परास्त होत होते वाळाच्या अगेन्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 5 धावा धापलकावरती. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर पुढच्या 5 बॉलवरती केवळ एक सिंगल आली. काय कमालीची गोलंदाजी केली आहे पाहना ऋषभ ठाकूरने. विकेट देखील प्राप्त केली आहे त्याने. संपूर्ण पकड मजबूत केली आहे आणि एक दयनीय अवस्थेमध्ये संघ पाहायला मिळतोय. गणेश पुरी यावेळेचा बॉल उजव्या सीटच्या बाहेर रूम दिलाय. कट केलाय. अगदी दुसऱ्या षटकाची देखील सुरुवात. पहिल्या बॉलवरती चौकार. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील त्या धाटणीची झाली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळालाय. उत्तरार्धामध्ये जर का आपल्याला एक मोठं टार्गेट प्रतिस्पर्ध्याच्या समोर ठेवायचं आहे आणि उत्तरार्धामध्ये एक मोठी फाईट जर का करायची आहे तर रन्स फार महत्वाचे आहेत. प्रत्येक बॉलवरती मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न किंवा इंटेन्शन आपले क्लिअर असायलाच हवेत. त्या दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. फलंदाज अर्थात अजित कोळीच्या बॅटमधून चौकार आलाय. पुढचा बॉल यावेळेला देखील बॅकफुटला जागा बनवली. क्षेत्र तेच. रिझल्ट सेम येईल का. धावा मिळतील त्याच्यावर. पुढच्या बॉलवरती वन्स अगेन चौकार. सर बघा प्रणित यांनी जर झेल टिपला तर आणखी एक ग्रुप वॉरियर्स ग्रुप यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे जवळ आपण पाहू शकाल एकट्या या प्रणित साठी हे तुम्ही सर्वच्या सर्व प्राइज या ठिकाणी पाहताय. श्रवण सिंग महागडा राहिला. उजव्या एसीच्या बाहेर पुन्हा एकदा स्क्वेअर कट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावांचा अक्षरशः रती बसलाय या षटकामध्ये. तिसरा चौकार. तीन बॉल वरती लगातारचे 3 चौकार पाहायला मिळाले. व्हॉट अ बॅटिंग. व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट. अजित कोळीच्या बॅटमधून रन्स येत असताना पाहायला मिळाल्यात. धावांचा अक्षरशः रतीब रचण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निर्भीडपणे निर्धास्तपणे वाटेवरती तो चालू लागलाय आणि काय बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्याची हा अंदाज इथे प्रेक्षक वर्गाला भावणारा आहे. कारण इथे येणारा प्रेक्षक वर्ग नेहमी षटकार आणि चौकारांची आतिषबाजीच पाहण्यासाठी येत असतो. चौकार येत असताना 3 पाहायला मिळाल्यात आणि या स्पर्धेतला 3 बॉल 3 चौकार ठोकणारा 6वा फलंदाज. परंतु इथे फलंदाज क्रमांक 2 कॅच आउट स्वरूपामध्ये होईल. बाद. दुसरा धक्का. अजित कोळी धावा गोळा करण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावून बसत असताना आपण पाहत आहोत. विकेट गमावली ती दुसरी. पडझड थांबवावी लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. पहिल्या तर यंग 11 संघाचे एकेकालचे नव्हे तर आजही दिग्गज गोलंदाजीची ताकद म्हणून ज्यांच्या माध्यमातून हाय व्होल्टेज सामन्यामध्ये ज्यांनी दमदार गोलंदाजी केली दुसऱ्या रात्रीमध्ये हितेन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. हितेन भाई आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत. दर्शन भाई आपले सहयोगी जतीन भाई आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो.
नटराज चषकामध्ये तुम्हाला धावा फार महत्वाच्या राहतात आणि त्यासाठीची धावाधाव जद्दोजहद इथे कामी आलेली नाही आहे. जिथे टॉस हरले प्रथमच आपण पाहिलं तिथून बॅटिंग करणं जिथे भाग पाडलं होतं गोल्डन स्पोर्ट्स क्लब नावा टीमने आणि बॅटिंग करत असताना अडचणींना सामोरं जावं लागते. पडझड इथे चालू आहे, ही थांबावी लागेल. रिषभचा हा बॉल बॅकफुटला आले ऑन साइडला, चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या बाहेर. या फटक्यामध्ये वजन धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. नाव देखील खेळाडू कारण नवनिर्वाचित यंदा अध्यक्ष आपण पाहतो शैलेशभाई पाटील नटराज कला क्रीडा मंडळाचे दमदार व्यक्तिमत्व. मित्रांनो राजा माणूस संपूर्ण 5 रात्रीमध्ये तुम्ही त्यांचा धमाल पाहता आणि फायनलच्या रात्रीमध्ये अजून तुम्हाला महाधमाका पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल उजव्या सीच्या बाहेर स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. विकी डोलकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, त्याचा निराळाच अंदाज आहे आणि ज्या अंदाजामध्ये तो बॅटिंग करतोय पहिल्या बॉलवरती त्याने षटकार ठोकला. प्रतिस्पर्ध्याला सांगितलं की नाही चालणार रणबंदी. 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या अर्थात 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये निर्जा 11 VRCC गणेशपुरी टीम. तर इथे आपण सन्मान करूया प्रमोद कडू यांचा, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. प्रमोद भाई आपण यावा, आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो जीबी कन्स्ट्रक्शनचे सर्व तथा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सचिव ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या एनआरजी कंपनीचे सर्व नवनाथ म्हात्रे साहेब आणि राजेश म्हात्रे साहेब उपसरपंच यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेसाठी बाईक देण्यात आले. त्यांच्या शुभासे आपण या ठिकाणी बिंजोडचा बेताज बादशाह आणि रायगड क्रिकेटमध्ये देखील एक हुकुमचा एकेकालचा प्रमोद कडू यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आणि सध्या ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला आणि गाजवतोय तर साई बैलाचे मालक, साई देवा बैलाचे मालक प्रमोद भाई कडू यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करत आहोत. त्याच्यानंतर दर्शनभाई पाटील घनसोली यांना विनंती करतो आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्यांच्या समेत जतीनभाई घरत यांना विनंती करतो आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद. ओव्हर टू जय सर. ऋषभला गोलंदाजी मार्क वरती इथे इन्व्हाइट करण्यात आलाय, ज्याने पहिल्या षटकामध्ये तो कर्दन का राहिला फलंदाजांचा. केवळ 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. यावेळेला बॅटची थिकेज इनसाइड एज घेतली होती. बॅटची चायनीज कट, रुबी कट ज्याला आपण म्हणतो. चायनीज कट लागला ना की अनेक वेळेला बॅटर अंडर प्रेशर येत असताना पाहायला मिळतात. कारण अनेक वेळेला ही ते जर का आतली कडा लागली तर चेंडू थेट यष्टांवरती जाण्याचीही अनेक वेळेला चर्चा होत असताना पाहायला मिळते आणि अशी आशा असते की चेंडू यष्टांवरती जाऊन आढळू शकतो. परंतु इथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. यावेळेला लोअर फुल टोस डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या दिशेने आउट ऑफ दी पार्क. मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. या फलंदाजाचा वेगळाच आहे थाट, त्याने गोलंदाजांची अक्षरशः लावली वाट. काय षटकार आला पहा. विकी डोलकर डाऊन द ग्राउंड वर दी बॉलर हेड आणि स्ट्रेट हिट, ग्रेट हिट ज्याला आपण म्हणतो. उजव्या एसीच्या बाहेर कमी गतीने होता. एक्स्ट्रा रन येते. विकी थोडासा नाखुश आहे कारण या बॉलवरती त्याच्या बॅटमधून एक मोठा स्ट्रोक जरूर येऊ शकला असता, परंतु हा चेंडू रीच मध्ये नव्हता. ड्रिल करून दाखवलं होतं फलंदाजाने. स्पर्धेची एक मोठी ओळख राहिली आहे कारण व्यासपीठावरती असणारा एक मोठी स्क्रीन, तुम्ही इथे साऱ्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकता. पुढचा बॉल यावेळेला खोलामध्ये टाकला. डाऊन द ग्राउंड अर्थात बॉलरच्या दिशेने ट्राय करण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँडने केले होते. रन्स मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना प्रत्येक निर्धाव चेंडू मॅच मध्ये घेऊन येईल तो अर्थातच गोल्डन स्पोर्ट्स क्लब नावा या टीमला आणि विकेट ही प्राप्त कराव्या लागतील. या मैदानाच्या चहूबाजूला स्टॉल्स आपण पाहतो. या मैदानाच्या चहूबाजूला प्रत्येक संघाचे स्टँड्स आपण पाहतो आणि रेलिंग देखील या मैदानाची शोभा वाढवते. अर्थात
या मैदानावरती सर्वाधिक रेलचेल असणारं क्रीडांगण म्हणून महाराष्ट्रातील गणला जाता. स्क्वेअर कट केला, पिश होता, पनिश केला, थर्ड मानला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावमेतील 4. हा येतोय चौकार. मैदानाच्या आतमध्ये ना सुदर्शनजी पाटील, मला असं वाटतंय की विकी डोलकरचा जो स्वाभाविक खेळ आहे ना तो खेळतोय. सागर मांडवकरने काही वर्षापूर्वी एक बाईट्स घेतली होती एका खेळाडूची आणि तो बाईटच्या वेळेला म्हणाला होता, मला काय, मी मारामारी मला पट्ट. त्याच दर्जाचा खेळ हा खेळाडू खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये आला आणि पहिल्या बॉलवरती त्याने षटकार ठोकला. एकंदरीत 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. रन्स येतात वेगाने. पुढचा बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर, जो दिशाहीन राहिला. बॅकअप चांगला आहे. व्हाईट बॉल, 1 रन. व्हाईट बॉल हा नेहमीच वाईड असतो आणि संघासाठी वाईट राहिलाय. अतिरिक्त धाव, अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 36 धावा धावफलकावरती आहेत. ऋषभ ठाकूर तोच गोलंदाज आहे ज्याने पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च करत असताना कम खर्चा आणि जादा चर्चा असं स्वरूपाचं षटक हाताळलं होतं. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू जो पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाबा इथे पाहायला मिळते. गरिबी में आटा गीला असंही आपण म्हणू शकतो या धाव्याला, कारण इथे आधीच धाबा आल्यात आणि त्यामध्ये तुम्ही अतिरिक्त धाबा खर्च करताय. 37 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. मागील मॅच मध्ये रन्स चेस असताना पाहायला मिळाल्या होत्या, त्या अर्थात टार्गेट होतं ते 64 धावसंख्येचं, ते चेस झालंय. यावेळेला देखील डावे यष्टीच्या बाहेर. अतिरिक्त धावांचा वेग थांबण्याचं नाव घेत नाही आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी, असाच काहीसा प्रकार आणि प्रताप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना काहीसे दडपण वेगळी असतात, काहीसे प्रेशर वेगळे असतात. सचिन तेंडुलकर नेहमीच म्हणायचा की मी वानखेडे मैदानावरती खेळत असताना माझ्यावरती घरच्या प्रेक्षकांचं दडपण नेहमी वेगळं असतं. यावेळेला देखील उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय, परंतु यावेळेला सूर गवसलाय, लय गवसली असं म्हणावं लागेल की डॉट बॉल येत असताना ऋषभ ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 38 ऑन दी बोर्ड आहे. एक चांगला चेंडू आणि कमबॅक इथे होत असताना पाहायला मिळत आहे. एक भव्य दिव्य प्रशस्त असं क्रीडांगण, त्याच वेळेला भव्य दिव्य व्यासपीठ या मैदानाची शोभा वाढवत असताना आपण पाहत आहोत. डावे यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा दिशाहीन. हे षटक कदाचित मला असं वाटू लागलंय ना की आपण पाहिलं तर भारतातील सर्वाधिक मोठं पोर्ट JNPTच्या शेजारी आहोत, कंटेनर शेजारी आहेत. अर्थात एखादी मालगाडी जर का जाते ना त्यावेळेला त्या मालगाडीचे डबे कसे संपत नाहीत, तसे षटक संपत नाहीये. पुढचा बॉल यावेळेला मिस टायमिंग आहे. फटका फसला. कॅच इम्पॉर्टंट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल निसटलाय. अर्थात विकी डोलकरला जीवदान प्राप्त होईल. धावा मिळतील त्या अर्थात 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते 41 धावा स्कोर कार्ड वरती. तर प्रणित साठी मगाशी 2000 रुपयाचं पारितोषिक होतं खऱ्या अर्थानं वॉरियर ग्रुप यांच्या वतीनं, परंतु आता 3500 रुपयाचं पारितोषिक वॉरियर्स ग्रुप यांच्या वतीनं प्रणित साठी या ठिकाणी दिलं जाईल. सर मगाशी आपण चर्चा करत होतो नावे गावामध्ये आल्यानंतर सर्व ग्रुप, त्यापैकी खातापिता ग्रुप, शंभो ग्रुप, लकी ग्रुप, टाकी ग्रुप, रॉयल ग्रुप, एन्जॉय ग्रुप, वॉरियर ग्रुप, गावदेवी मच्छीमार संघटना, चेहनुमान ग्रुप, किंगफिशर ग्रुप, बाबली ग्रुप, बावडी ग्रुप, तुकपट्टी ग्रुप, असे सर्व आपण ग्रुप या ठिकाणी पाहतो आणि सर्व दमदार स्पर्धेचा आनंद घेत असतात मनमुराद. तोपर्यंत ड्रिंक्स मैदानामध्ये या ऐकूया नटराज ट्रॉफी मधील DJ श्रीचं संगीत. तत्पूर्वी आपण
तर हितेन पाटील सरांचा इथे आपण सन्मान करूया मित्रांनो. दिग्गज गोलंदाज बनून एक अनुभवी प्लेयर्स बनून त्यांची आपण सातत्याने ओळख पाहतो. आमचे प्रशांतभाई डोलकर साहेब, प्रदीपभाई डोलकर आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. सचिन आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर हितेन सरांचा या स्पर्धेच्या वतीने इथे आपण सन्मान करूया. एकेकालचा ग्लेन मॅग्रा, जैसन गिलेस्पी असे ऑस्ट्रेलियाचे, मग कर्टिल अँब्रोस असे दिग्गज उंच शरीर यष्टीचे गोलंदाज आपण सातत्याने पाहिले. दुसऱ्या रात्रीमध्ये काय सामना त्यांनी वाचवला. एका ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर सलग 5 विकेट घेण्याचा विक्रम त्यांनी केला. असे दिग्गज गोलंदाज हितेन पाटील सरांचा मर्चंट नेव्ही यांचा इथे सन्मान. पुढचा बॉल लोअर फुल टोज ऑन साइडला फुल टोल वसूल केलाय. पहिल्या बॉलला पाठवलाय. अर्थात विनेशच्या बॅटमधून येतो हा अफलातून षटकार. गणेशपुरीच्या बॅटर्सना झालंय तरी काय. पहिला बॅटर पहा, जिथे आपण प्रथमेश कोळीने चौकाराने अकाउंट ओपन केलं, विनेशने षटकाराने अकाउंट ओपन केलंय, विकीने षटकाराने अकाउंट ओपन केलंय. परंतु एक मात्र बॅटर जो अजित कोळी बाद झाला, जो त्याने आपण एकंदरीत पाहिलं तर पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली, परंतु तदनंतर 3 बॉल 3 चौकार देखील आले होते त्याच्या बॅटमधून. आज रणनीती निहाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग होते. अटॅकिंग इज अ बेस्ट डिफेन्स असं म्हणत असताना इथे रन्स गोळा केल्यात. उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू दिशाहीन राहिला. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 48, 48 ऑन दी बोर्ड. 6वा अतिरिक्त चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. विनेश डोलकरने पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. त्याने देखील मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न इथे केले जरूर. आणि जिथे आपण पाहतोय ना, नयनच्या गोलंदाजीवरती एक मोठा स्ट्रोक. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं होतं, परंतु हातात तोंडाशी आलेला हा घास इथे हिसकावला गेलाय. झेल निसटला, जीवदान प्राप्त होतं क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. सर्वेशला आपण तिथे पाहिलं, झेल व्हायला हवा होता, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, मिस टायमिंग राहिला आणि तिथे 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या द्विरीच्या मदतीने 50 धावा. धाव फलकावरती आहेत 50 कम्स अप. उजव्या एसीच्या बाहेर आणखीन एक चेंडू दिशाहीन राहिलाय. आपल्या घरच्याच एक महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत बघा, प्रत्येक टीमला पोहोचवतो. तुम्हाला जर रिव्ह्यू घ्यायचा असेल, ऑन फील्ड खेळाडूच त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतील. मग ओव्हर झाल्यानंतर इथून खेळाडू कक्षामधून आवाज देतात की रिव्ह्यू घे. तो रिव्ह्यू ग्राह्य धरला जाणार नाही, कारण त्याच्यामुळे वाद निर्माण होतात. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर विकी डोलकर यांनी सलग 3 षटकार ठोकले, तर प्रदीप डोलकर यांच्या वतीनं 3000 रुपयाचा पारितोषिक. जय सर. चौकार येतोय डीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ बॅटनेही चांगला खेळतो, कव्हर्सलाही चांगला खेळतो. निष्णात बॅटर विनेश डोलकर. एक चांगली ड्राईव्ह त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती 55 आहेत, 55 ऑन दी बोर्ड. धावसंख्येचा ग्राफ जो आहे ना, जो आलेख आहे तो वाढतच चाललाय, वधारत चाललाय. रन्स वेगाने येत आहेत. नयन ठाकूर देखील मागडा राहिल्या. 3 बॉलमध्ये 14 धावा त्याच्या अगेन्स्ट येत असताना पाहायला मिळतात. गोल्डन स्पोर्ट्स क्लब नावे टीम आपल्या घरच्याच मैदानावरती जे प्रदर्शन व्हायला होतं ना, ते झालेलं नाहीये. संघ इथे अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना नयन ठाकूरचा हा बॉल बॅटची आतली कडा घेतली. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे पर्सेंटेज वाढवावे लागतील, किंवा विकेट ही प्राप्त करावे लागतील. क्रिकेटचं पूरक समीकरण सांगतं की जिथे विकेट गेल्या ना, तिथे धावा थांबतात. धावा थांबवण्यासाठी आधी विकेट मिळवाव्या लागतील. 2 फलंदाज केवळ बाद झाल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज ओव्हर द विकेटने. यावेळेला फटका फसला, कव्हर्सला क्षेत्ररक्षक नाहीये, वॅकन्सी एरिया. रन्स मिळतील 2 पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. एकटाच धावत होता फलंदाज, एकट्याने धावत होता. चांगला थ्रो पाहायला मिळालाय आणि विनेश डोलकर इथे होईल बाद. चंदन
जित पाटील यांनी जर झेल टिपला तर निर्जा 11 नावा क्रिकेट संघाकडून त्यांच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. नेक्स्ट मॅच साठी आम्ही विनंती करतो बघा, धाकटा कांदा संघाचे कॅप्टन या ठिकाणी कुणाल उपस्थित झालेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी पिरकोन संघाचा कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायची ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जर सेकंड इनिंगचा बॉल डिलिव्हर्ड झाला मग तुम्ही आलात तर डायरेक्ट विन टॉस दिला जाईल, तो असेल कॅप्टन त्याला. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. रितेश कोळीला आपण पाहत आहोत उजवेसीच्या बाहेर लोअर फुलटोत बॉल हा जो दिशाहीन राहिलाय. अतिरिक्त धावा संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुन्हा एकदा बदारेल. नयन ठाकूरला आपण पाहत आहोत गोलंदाजी करत असताना. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर या धावगतीने आल्या तर 74 बनतील. 14.87 चा करंट रन रेट. प्रोजेक्टेड स्कोर आता वाढू लागलाय. पुढचा बॉल यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक होता. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. इथे चिकी सिंगल मिळेल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक रोटेट झाली. पंचांनी सांगितलं बाईट स्वरूपामधून धाव आली आहे. प्ले मध्ये बॉल होता. रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. बाईटच्या स्वरूपामधून संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने एंड ऑफ दी 4th ओव्हर 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत 58. 3 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना निर्जा 11 VRCC गणेश पुरी. पाठलाग लिलया करण्यात आला होता मागील मॅच मध्ये चावळे टीमच्या माध्यमातून. आणि 5व्या सामन्यामध्ये जिथे आपण वोडाफोन वहाळ या टीमला परास्त करत असताना आणि जिथे कीर्तिमान रचला. 4 सामने आधीच परास्त झाले होते जावळेकर आणि तदनंतर 5व्या मॅच मध्ये विजय फायनली त्यांनी मिळवलाय. गोलंदाज सौरभ ठाकूरचा पहिला बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. ठोकला षटकार. पुढच्याच बॉलवरती षटकार आला रितेश कोळीच्या बॅटमधून. यावेळेला बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. अपील फलंदाज बाद. थँक्यू टीचे. बघा मला वाटतं जित पाटील यांनी आणि जित आपल्यासाठी निर्जा 11 संघाकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. नटराज 11 क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विक्टर मॅनेजर सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. सरांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती विक्टर मॅनेजर सर आपला आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मोस्टली वेलकम. आइए आपका सहर्ष स्वागत करेंगे. विकी आउट झाला. हा बॉल आपण जिथे पाहत आहोत ऍक्शन रिप्ले उजव्या एसीच्या बाहेर टाकला. एक अँगल बनवला आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखवले. 64 ला 4. अविनाश टोलकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. 6व्या क्रमांकावरती हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 6व्या क्रमांकावरती बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. आज नटराज क्रीडा मंडळ संपूर्ण भगवमय आज या मंडळाला आपण पाहत आहोत. महाशिवरात 7 दिवसामध्ये 7 कलर आहेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. स्वतः गोलंदाज सौरभने इथे विकेट प्राप्त केले. बोल्ड अँड कॉट. फलंदाज बाद.
एका मागोमाग एक 2 धक्के दिलेत. मोमेंटम शिफ्ट होतंय की काय या मॅचचं? कधी पारडं गोलंदाजांचं, कधी पारडं फलंदाजांचं. अगदी तराजूवरती बसलेली मॅच आहे. 64 धावा फलकावरती पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. हॅट्रिकचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती सौरभ ठाकूरला आपण पाहणार आहात. 2 बॉल 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. कमी गतीने चेंडू हाताळल्यात. हॅट्रिकचा बॉल इथे कॉट बिहाइंडची अपील आणि हॅट्रिक संपादन केली आहे. या स्पर्धेतला दुसरा गोलंदाज ठरतोय. सौरभ ठाकूरने या स्पर्धेमध्ये कीर्तिमान रचलाय. विकेट हॅट्रिक प्राप्त केली आहे. या स्पर्धेतली दुसरी आणि आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं सौरभ ठाकूरने आपल्या कारकिर्दीतली पहिली विकेट हॅट्रिक मिळवली आहे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या त्याच्यासाठी. विकेट हॅट्रिक. संजय क्रेन सर्व्हिसचे सर्व सन्माननीय संजय शेठ ठाकूर यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक या विकेट हॅट्रिक गोलंदाजाला. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, नील एंटरप्राइजेसचे सर्व तथा नावे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य की ज्यांच्या माध्यमातून आपण रामबाग चषकाचा दिमागदार सोहळा या वर्षाची पहिली नाईटची दमदार स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेचे जनक, त्या स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी आपण पाहू शकाल सागर शेठ ठाकूर साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन की अवघी 16,000 रुपये एंट्री, 2 लाख प्रथम क्रमांक, मालिकावीर साठी मॅन ऑफ द सिरीज बाईक. आणि त्याच स्पर्धेमध्ये आपण पाहिलं मित्रांनो की एका 50 साठी 50,000 रुपयाचं पारितोषिक लावणारा नावेगावचा एकच बादशाह या ठिकाणी आपण पाहू शकाल विद्यमान सरपंच विजेंद्रभाई पाटील. विद्यमान सरपंच आपलंही सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नरेशजी मोकल साहेब आपलंही सहर्ष स्वागत. 64 धावा फलकावरती होते. या बॉल अवांतर स्वरूपाचा आलाय. 65 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. सौरभने मॅच मध्ये कमबॅक करून दिलं. किंवा DRS कॉल केलाय, चॅलेंज केलंय. व्हाईट बॉल साठी ती फिल्डिंग करणाऱ्या टीमने DRS चा कॉल इथे करण्यात आला. कारण हा चेंडू जर यदा कदाचित निर्धाव स्वरूपाचा आला तर षटकच नव्हे तर इनिंग ही संपुष्टात येईल. तर सर आपण पाहू शकाल ज्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक केली त्यासाठी अजून पारितोषिक आलंय. दीपक सुतार साहेब सख्य मिळवणे यांच्या वतीने देखील या ठिकाणी त्याच्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. सौरभ ठाकूरने विकेट हॅट्रिक प्राप्त केली आणि त्याच्यासाठी कॅश प्राइजेस ही आता मात्र नेहमीच बढोतरी होत असताना पाहायला मिळाली. आपल्या कारकिर्दीतील, आपल्या आयुष्यातील पहिली विकेट हॅट्रिक मिळवणारा गोलंदाज. त्याच्यानंतर जीबी कन्स्ट्रक्शनचे सर्व आणि एनआरजी कंपनीचे सर्व रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सचिव सन्माननीय नवनाथ म्हात्रे साहेब यांच्या वतीने देखील 2,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलंय. तर सौरभ नंतर मॅच संपल्यानंतर आपण हे पारितोषिक घेण्यासाठी यावं. फेअर डिलिव्हरी अर्थात पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 64 धावा फलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये निर्जा 11 VRCC गणेशपुरी टीम धावफलकावरती धावा 64-65चं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. या उत्तरार्धामध्ये आवाज ऐकूया ते अर्थात मंगेशजी पाटील सर यांचा. थँक्यू. तर आपण या ठिकाणी पाहतो मित्रांनो नील एंटरप्राइजेसचे सर्व तथा माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर शेठ ठाकूर साहेबांचा हात तुम्ही फटाक्यांच्या आतषबाजीने हात शुभ आगमन या ठिकाणी पाहताय. नरेश मोकल साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि विद्यमान सरपंच विजेंद्रभाई पाटील यांना आपण या ठिकाणी व्यासपीठावरती पाहतो मित्रांनो की ज्यांचं आगमन. रामबागची प्रथम स्पर्धा आपण नावेखाडी या ठिकाणी पाहिली आणि दमदार यशस्वी स्पर्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सागर शेठ ठाकूर आपला मी सहर्ष स्वागत करतो. नरेश मोकल साहेब आपलंही सहर्ष स्वागत आणि विजेंद्रभाई पाटील विद्यमान सरपंच आपलंही सहर्ष स्वागत. तर टॉस करूया. तिसरा सामना पहिल्या फेरीतील. तर टॉस करण्यासाठी इथे आम्ही आमंत्रित करतो नील एंटरप्राइजेसचे सर्व माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर शेठ ठाकूर साहेब. साधी राहणीमान, उच्च विचारसरणी मित्रांनो, सतत हसत मुसळत चेहरा तुम्ही पाहताय आणि या साहेबांच्या शुभाशय आपण या ठिकाणी टॉस करूया.
रामबागची स्पर्धा यशस्वी आपल्याला पाहायला मिळाली आणि पुढच्या वर्षी मला वाटतं त्या स्पर्धेमध्ये आरसीसी पेठ संघ चॅम्पियन ठरला आणि त्या संघाला पुढच्या वर्षी फ्री एंट्री करताना देण्यात येईल. क्या बात आहे. सागर शेठ यांच्या शुभ हस्ते टॉस आमचे सुजित भाई यांचंही आगमन. सुद्धा आपलंही सहर्ष स्वागत. हेड्स इज द कॉल बट इट इज अ टेल्स. अभिनंदन. जय भागेश्वर क्रिकेट संघ पिरकोन कॅप्टन टॉस जिंकला. निर्णय कसं वाटलं आज नावेची स्पर्धा नटराज कला क्रीडा मंडळाची. तुम्ही देखील आयोजक आहात. 3 बाईक आपण या स्पर्धेमध्ये पाहतो. फ्रंट लाईट मैदान हे आयोजन काय सांगशील. आयोजन तर खूप सुंदर आहे आणि प्रथमच बघतोय आम्ही 3 बाईक स्पर्धेमध्ये ठेवल्या त्याची. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक. तर कुणाल टॉस गमाला. श्री स्वयंभू माऊली स्पोर्ट्स धाकटा कांदा सध्याच्या घडीमध्ये चांगला फॉर्म मध्ये चाललाय. काय सांगशील टॉस महत्वाचा होता. नक्कीच टॉस महत्त्वाचा होता पण आता आम्ही चांगली बॅटिंग करू. निर्णय कुठला घेतला असता टॉस जिंकला असता तर. नक्कीच फिल्डिंग घेतली. काय चेंजेस. भरपूर प्रतीक्षेनंतर आम्हाला धाकटा कांदा पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. कसे प्लेइंग 11 तयार झाले आणि हे सर्व यंगस्टर खेळाडू. यंगस्टर चांगले गावातल्या एक 4-5 लोकांनी पुढाकार घेतला आणि चांगली टीम बनवले त्यामुळे या सीझनला चांगली खेळतात टीम. कधी नावेगावमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी आला होतात की फक्त महाशिवरात्री निमित्त घारापुरी येथे जाता. नाही नक्की मामाचं गाव आहे त्यामुळे मी इथे येत असतो सारखा. कसं वाटलं आयोजन आज नटराज कला क्रीडा मंडळाचं. चांगलं आयोजन आहे. बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी कुणाल होते माऊली स्पोर्ट्स कांदा क्रिकेट संघाचे संघनायक. परंतु प्रेझेंटेशन बॉक्स मधून न्यूज येईल. टॉस विनिंग कॅप्टन जय भागेश्वर पिरकोन वन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. तत्पूर्वी आपण सन्मान करूया मित्रांनो सागर शेठ ठाकूर साहेबांचा इथे सन्मान करूया. मी विनंती करतो या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यासाठी नवनाथ म्हात्रे साहेब जीबी कन्स्ट्रक्शन NRG कंपनीचे सर्व तथा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सचिव यांच्या शुभ हस्ते आणि ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी करण्यात 2 व्हीलर बाईक देण्यात आली आहे ते नवनाथजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सागर शेठ ठाकूर साहेबांचा सन्मान करूया मित्रांनो. नील एंटरप्राइजेसचे सर्व माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्व की टप्प्यात आलं की कार्यक्रम बरोबर हे नेहमी त्यांचं आपण व्यक्तिमत्व पाहतो मित्रांनो आणि त्यांचा सन्मान. आणि या स्पर्धेसाठी सागर शेठ ठाकूर यांच्या वतीनं 25,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय त्यांचा आम्ही नटराज कला क्रीडा मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नरेशजी मोकल साहेब यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. मी नरेशजी मोकल साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण या ठिकाणी स्वीकारावा. यावं नरेशजी मोकल साहेब दमदार व्यक्तिमत्व त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. विद्यमान अध्यक्ष तथा विद्यमान उपसरपंच 5 रात्रीमध्ये धमाल तुम्ही पाहताय. पानलला महाधमाल त्यांच्या माध्यमातून अशी ते शांततेय व्यक्तिमत्व आम्ही त्यांचं पाहतो. ते शैलेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान त्यांचा पाहतो. तर थँक्यू सो मच प्रवीण सर. तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. मॅच क्रमांक 2. हॅलो बघा इथून ऋषभ या खेळाडूने जर अर्धशतक ठोकला तर निर्जा 11 नावा संघाकडून त्याच्यासाठी 18,800 रुपयाचा कॅश प्राइज 18,828 रुपयाचा कॅश प्राइज 18,818 रुपयाचा कॅश प्राइज त्या खेळाडूसाठी या ठिकाणी दिला जाईल. क्या बात आहे. तर पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहिला तर तब्बल संघाची धावसंख्या झाली ती मात्र 64 आणि सेकंड सत्रामध्ये 65 धाब्यांचं लक्ष. एक्स्ट्रा पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिला 9 धाबा एक्स्ट्रा खर्च केला. आता सेकंड सत्रामध्ये 65 धाब्यांचं लक्ष पार करायचा बॅटिंग करत असताना गोल्डन नाबा टीमला दुसरी लढत कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहायला मिळतील. कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज.
रिषभ ठाकूर यांना फलंदाज श्रवण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रथमेश पहिला बॉल ऑफ साइडला खेळला लावून द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये उचलतील फेकतील पहिल्या बॉल वरती सिंगल पाहायला मिळतं अतिरिक्त धाव घेण्यासाठी प्रयत्न डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला तोपर्यंत सेफ ऑफिस क्रीज वरती फलंदाज पोहोचले आणि पहिल्या बॉल वरती आले सिंगल पहिल्या बॉलवरती सिंगल एका धाब्यानं वैयक्तिकानं संघाचं अकाउंट सध्या ओपन केलं फलंदाज श्रवण सिंगनं समोर आता स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ऋषभ ठाकूर हा फलंदाज 65 धाब्यांचं लक्ष्य सेकंद 17 मध्ये पार करायचा गोल्डन नाभा टीमला गोलंदाज तयार प्रार केला प्राकृत पूल केला फुल सक्सेसफुल भागवत कमलेच्या डोक्यावरना तडाखा षटकाराला 6 धाब्यानं अकाउंट ओपन केलं फलंदाज ऋषभ ठाकूरनं संघ जाऊन पोहोचला 7 आकड्यावरती पुढचा बॉल थोडासा स्लोवर गतीचा बॉल डिलिव्हर केला फसवण्याचा प्रयत्न जरूर मॅच मध्ये करतो प्रथमेश हा गोलंदाज पहिला मुख्य ट्रम्प काढा चांगली गोलंदाजी साकारण्यापैकी पहिलं षटक म्हटले ना ज्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर अवघे 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळताना त्याचे औचित्य देखील चांगली गोलंदाजी करावी लागतात ते करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये प्रथमेश कोहली करतोय पहिला बॉल सिंगल सेकंड बॉल वरती षटका पहिला आणि तिसऱ्या बॉल वरती बॅकअप दिला जिथे डॉट चेंडू हा बॉल अगदी वेगवान होता लाईन खराब आहे लेग स्टंपला मिस करत होता पंचांचा इशारा 80चा वाईट अवंतर धाब्यानं संघ पुढे सरसावलाय संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 8 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या गोल्डन नाभा टीम 65 धाब्यांचं लक्ष मनामध्ये ठेवून इथे मात्र बॅटिंग करावी लागेल जिथे सलामीर फलंदाज ऋषभ ठाकूर ऑन स्ट्राईक वरती ऑन फायर करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत पकडला झेल संपला फलंदाज ऋषभ ठाकूरचा केला पहिला धक्का बॅटिंग करत असताना गोल्डन नाभा टीमला षटकाराला आणि प्रत्येक षटकारासाठी थुकपट्टी बॉईज यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज पुढचा बॉल गोलंदाज तयार प्रहार केलाय हा फटका देखील पसलाय क्षेत्ररक्षक आहेत दुसरा विकेट दुसरा धक्का गोल्डन नाभा टीमला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानं पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गोल्डन नाभा 2 बाद संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती
कोट्याबाई यांचं संगीत ऐकलं मित्रांनो की आज आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्ण सर्व क्रिस्टल ट्रॉफ्या ज्या आम्हाला लाभल्यात विद्यमान सरपंच विजेताबाई पाटील आपले आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी साकारली प्रथमेश कोहलीनं अवघ्या 8 धाबांना 2 धक्के. गोल्डन नाभा टीमला क्रिकेटचं सीसी पॉर कंट्रोल करून मॅच मध्ये फाईट करावे लागेल. गोल्डन नाभा टीमला पहिला बॉल निर्धाव फेकला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहता तो मात्र प्रवेश कोहली हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली राहिली गणेशपुरी टीमची कारण की पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 8 धाबा 2 धक्के गोल्डन नाभा टीमला. समोर फलंदाज पहिला स्ट्राइक एंड वरती श्रवण हा फलंदाज डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत इथे सिंगलला प्राधान्य. प्रत्येक धाव महत्वाचे 22 मध्ये सिंगल जोडली जाईल. एका धाबेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला तब्बल 9 या आकड्यावरती. सिंगल डबलला प्राधान्य देणे देखील मॅच मध्ये गरजेचं असेल गोल्डन नाभा टीमला कारण की डॉट चेंडूच्या अवघीत जर तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य दिला तर तुम्हाला खरं तर आव्हान देखील सोपवून राहील. मात्र कशा रीतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला जाईल गोल्डन नाभा टीमच्या माध्यमातून. स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइक वरती फलंदाज पाहायला मिळेल तो मात्र पराग पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. याच दरम्यान आपण पाहू शकाल की ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही 2 व्हीलर बाईक देण्यात आली आहे ते नवनाथ म्हात्रे साहेब यांचे छोटे बंधू तथा माजी उपसरपंच राजेशभाई म्हात्रे यांनी आम्हाला योगदान दिलं. राजेश म्हात्रे साहेब नवनाथ म्हात्रे साहेब यांच्या वतीने स्पर्धेसाठी बाईक. सचिन शेठ घरत शेलगर माजी उपसरपंच यांच्या वतीने 1 बाईक आणि त्याच्यानंतर नटराज कला क्रीडा मंडळाच्या वतीने ही 1 बाईक आपण पाहतो. तर राजेश म्हात्रे साहेब माजी उपसरपंच या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. स्पोर्ट्स सायकल महेश भोईर साहेब त्याच्यानंतर हर्षली राजेश सर्व महेंद्र भोईर साहेब आणि युनुसभाई मचाडो यांच्या वतीने देखील आम्हाला सायकल देण्यात आले त्यांचंही मनापासून आभार. यश स्पोर्ट्स यांच्या वतीने आम्हाला टी शर्ट्स. खाता पिता ग्रुप यांच्या वतीने घड्याल त्याच्यानंतर शंभू ग्रुप यांच्या वतीने बॉटल. तर परागसाठी चंद्रकांत घरत साहेब मनीष यांचे पिताश्री यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक परागसाठी आणि जॉन्टी निर्जा 11 यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज या पुन्हा एकदा प्रवेश शरीरापासून दूर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करतो सध्या प्रवेश कोहली. 5 चांगली गोलंदाजी ज्या रीतीनं पहिल्या षटक फेकला प्रथमेश कोहलीनं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलं सध्या प्रवेश कोहलीनं. हा षटक देखील महत्वाचा फेकतो सध्या गोलंदाजी करत असताना गणेशपुरी टीमसाठी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला. मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा करतोय गोल्डन नाभा. एखाद्या फलंदाजाला आक्रमण करावं लागेल अभिनय तो कभिनय संघर्ष करायचा तर सुरुवात इथून करावी लागेल. ऑफ साईडला केला लावून कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला चित्याच्या चपलाईनं. या 2 धाबा कंप्लीट होतील. 2 धाबेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना गोल्डन नाभा टीम प्रहार करावा लागेल मॅच मध्ये कारण की 65 धाब्यांचं लक्ष्य पार करायचं ना तर हवाई सफर हवाई रॅकेटचा वापर मैदानाच्या आतमध्ये. प्रतील मामा यांच्याकडून देखील सलग 3 षटकासाठी पराग आपल्यासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज या पुन्हा एकदा हा ट्रॅकर अतिरिक्त बाउन्स. यस पंचांचा इशारा की हा बॉल नो आहे कारण की हा दुसरा बॉल बाउन्स फेकला त्याच्यामुळे पंचांना दंडित घोषित केला. नो बॉल अवांतरी 1 धाव जोडली जाईल. एका धावेनं संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. तर परागसाठी अजून पारितोषिक आले बघा. रोशन भोईर यांच्या वतीने देखील सलग 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. ब्रिटचा बॉल समोर फलंदाज पहिला स्ट्राइक एंड वरती फलंदाज पराग पाटील हा फलंदाज. अनेक सारे कॅश प्राइज रोशनभाई भोईर यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. खरं तर पराग पाटीलसाठी प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर हा व्यवस्थित पाचच्या रेडार मध्ये आला नाही. अलाउन द कार्पेट चेंडू चालला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील. या बॉलवरती देखील सिंगल पाहायला मिळतात. 2 षटकांचे खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला तब्बल फलकावरती धावा पाहिल्या तर 14. तर आपण या स्पर्धेमध्ये पाहू शकाल की मित्रांनो हिरल इंजिनिअरिंगचे सर्व तथा ग्रामसुरक्षा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष गजानन
म्हात्रे साहेब यांच्या वतीने देखील आम्हाला जनरेटरची सेवा उपलब्ध करून दिली, त्यांचं मनापासून आभार. त्याच्यानंतर श्री गावदेवी एंटरप्राइजेस अँड लॉजिस्टिक यांच्या मार्फत जनरेटरची 7 दिवस व्यवस्था रवींद्र पाटील साहेब, राजेंद्र पाटील साहेब, कैलास पाटील साहेब, देवेंद्र भोईर साहेब, प्रभाकर जांभळे साहेब यांचंही आम्ही आभार व्यक्त करतो नटराज कला क्रीडा मंडळाच्या वतीनं. आणि ज्या दानशूर दात्यांनी सडल हाताने योगदान दिला त्या सर्व दानशूर दात्यांचं आम्ही नटराज कला क्रीडा मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. संघ जाऊन पोहोचला तब्बल 14 या आकड्यावरती. येणाऱ्या 18 बॉल 51 धाब्याची गरज. गोलंदाज तयार. पहिला बॉल वेगानं बाट फिरलं तेवढाच चांगला बॉल हा डिलिव्हर केला. पहिला बॉल निर्धाव. पाक केलेल्या डॉट चेंडू आहेत ना पूर्णपणे प्रेशर आला. सध्या बॅटिंग करत असताना गोल्डन नावा संघावरती प्रत्येक बॉलवरती धाव इम्पॉर्टंट आहे आणि अशा स्थितीमध्ये भरपूर चेंडू डॉट केला त्याच्या कारणास्तव सध्या आपल्याला फलकावरती धावा पाहायला मिळतात 14. आता समीकरण पाहिलं येणारे 17 बॉल 51. प्रार केला ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये उत्सवतील फेकतील. पुन्हा एकदा सिंगल. एकेरी दुहेरी दाब्यानं खुश असेल गोलंदाजी करत असताना ते मात्र VRCC गणेशपुरी संघ. कारण की सिंगल डबलला काम बनणार नाही. सामना जिंकायचा तर तुम्हाला मोठ्या पटक्यासाठी प्रयत्न करावे लागेल आणि मोठ्या पटके येत नाही या मॅच मध्ये. डोकेदुखी राहिल्या बॅटिंग करत असताना गोल्डन नाबा टीम साठी. प्रार करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद धक्का लागलाय तो मात्र तिसरा बॅटिंग करत असताना गोल्डन नाबा टीमला. टेन्शन घ्यायचं नाही कोणचं आपला दादा झालाय. तर तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. प्रथमेश कोहली सेकंड स्पेल. अगदी चांगली गोलंदाजी सध्या आपल्याला प्रथमेश कोहलीची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. प्रेशर टाकला सध्या बॅटिंग करत असताना खरतर नावा संघावरती. गोलंदाज या पुन्हा एकदा प्रथमेश कोहली. बॅकफूट वरती पंच करण्याचा प्रयत्न सुरू होता. पुन्हा एकदा हा डॉट चेंडू आलाय. मागील 3 षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी साकारली. जिथे गोलंदाजी करत असताना गणेशपुरी संघ सध्या फ्रंटफूट वरती आज संघ तुम्हाला पाहायला मिळतं. बॅकफूट वरती ढकलला बॅटिंग करत असताना गोल्डन नाबा टीमला. याचं कारण असं पार्टनरशिप व्यवस्थित झाले नाही. स्टार्ट चांगलं मिळालं नाही. भरपूर चेंडू वारंवार डॉट केला आणि त्याच्या कारणास्तव अजून एक फलंदाज LBW चा शिकार झाला. 4था धक्का बॅटिंग करत असताना गोल्डन नाबा टीमला. पाटील दमदार उपसरपंच. सरपंच आणि उपसरपंच पहिल्या रात्रीमध्ये आपण दमदार त्यांचं योगदान पाहिलं. सागर शेठ ठाकूर यांना पाहताय. त्यांच्या समेत नरेश मोकल साहेब, राजेश म्हात्रे साहेब, संजय शेठ ठाकूर साहेब. दमदार योगदान नवनाथ भाई असतील. तर कौशिक आपल्यासाठी सलग 3 षटकारासाठी मानस पाटील यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि राजेश भाई म्हात्रे माजी उपसरपंच यांच्या वतीने देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज या पुन्हा एकदा प्रथमेश. प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. त्याच्या कारणास्तव इथे देखील तुम्हाला लेग पास मध्ये सिंगल पाहायला मिळेल. एकेरी दाब्याने संघ पुढे सरसावला. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. तब्बल फलकावरती दाबा पाहिला संघ 16 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं ना आता येणारे बॉल 12 शिल्लक आहे. त्यांना 12 मध्ये करायच्या तब्बल 49 धाब्यांची गरज. टॅग येणारे 12 बॉल 49 धाब्याची गरज. मॅच पासून थोडासा दूर गेला बॅटिंग करत असताना गोल्डन नाबा टीम.
मॅच मध्ये पलटवार करायचा तर तुम्हाला हवा रॅकेटचा वापर करावा लागेल. प्रत्येक बॉलवरती आक्रमण या ईर्ष्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल. जर हा कारनामा केला तेव्हाच हा सामना जिंकू शकता गोल्डन नाभा टीम. गोलंदाज तयार. पहिला बॉल थोडासा स्लोवर होता, चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य, एकेरी दाबेला दुहेरी दाबेला प्राधान्य देत असताना सध्या गोल्डन नाभा टीम खुश असेल. मॅच मध्ये गणेशपुरी संघ एका दाब्यानं संघ पुढे सरसावला. संघ 17 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं, येणाऱ्या 11 बॉल 48 दाब्याची गरज. प्रहार करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद, धक्का लागलाय. चौथा बॅटिंग करत असताना गोल्डन नाभा टीमला. संघावरती समीकरण येणारे 10 बॉल 48 धाब्यांची गरज. मॅच पासून दूर चालला बॅटिंग करत असताना गोल्डन नाभा टीम आणि मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करतोय सध्या गणेशपुरी संघ. चांगली गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाला 100% योगदान मॅच मध्ये दिलाय गणेशपुरी टीम साठी आणि प्रेशर वारंवार टाकण्याचा प्रयत्न सध्या गणेशपुरी टीमने केलाय. प्रहार केला, हा पटका चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहेत, नो मास लँड. चेंडू डिलेवर झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य. तर आयुष या फलंदाजाने जर सलग 3 षटकार ठोकले तर त्याच्यासाठी देखील माझे उपसरपंच राजेश म्हात्रे साहेब यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. शेवटचे 9 बॉल शिल्लक असतील. 9 मध्ये 47. प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहेत डाऊन द फील्ड, पकडला जेल. संपला फलंदाज कौशिक ठाकूरचा हा धक्का. 6वा बॅटिंग करत असताना गोल्डन नाभा टीमला. विकेट वारंवार केले. डॉट चेंडू मॅच पासून दूर गेला बॅटिंग करत असताना गोल्डन नाभा. येणारे 6 बॉल शिल्लक असतील 8 आणि 8 मध्ये 47 धाब्यांची गरज. काय गोलंदाजी केली, प्रत्येक गोलंदाजानं अगदी 100% कमिटमेंट मॅच मध्ये गणेशपुरी टीम साठी दिली आणि तो संघ सध्या या सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये आपण संघ पाहतोय. गोलंदाज सह्या पुन्हा एकदा अजित कोहली हा गोलंदाज. ऑफ साइडला खेळला, लावून द कार्पेटना. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील दुसऱ्या दाब्यासाठी प्रयत्न केला. तुतुमय थ्रो थोडीशी अचूक होती, त्याच्या कारणास या बॉलवरती पाहिलं तर 2 धाबा कंप्लीट केला. 2 धाब्यानं संघाची धावसंख्या पाहिली ना तर संघ जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. शेवटचे 7 बॉल शिल्लक असतील. 7 मध्ये 45. बॅक टू द बॉलर. आपल्याच बॉलरमध्ये चेंडूच्या अडवणे केले. अंतिम बॉलवरती फलंदाज बाद, धक्का लागलाय. 7वा बॅटिंग करत असताना गोल्डन नाभा टीमला षटक 4थं देखील समाप्त झालं. या नटराज नावा संघा शेवटचे आता 6 बॉल शिल्लक असतील आणि 45 धाबांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय अविनाश डोलकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग भरपूर चांगली केली गणेशपुरी टीमनं. एक चांगला टार्गेट तब्बल 65 धाब्यांचं लक्ष ठेवलं समोर खेळणाऱ्या गोल्डन नाभा संघावरती आणि तो टार्गेट चेस करत असताना पूर्णपणे डॉमिनेट झाला मॅचमध्ये गोल्डन नाभा टीम. शेवटचे 6 बॉल आणि 45 धाब्यांची गरज.
गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हो प्रहार केला फटका चांगला ऑफसाईडला हा बॉल लॉक केला 6 धाब्यासाठी षटकार. षटकार आलाय 6 धाब्यानं संघ 26 या आकड्यावरती. पुन्हा प्रहार केला हा फटका देखील चांगला क्षेत्ररक्षक आहेत पकडला झेल संपलाय फलंदाजचा खेळ हा धक्का लागलाय तब्बल 8वा. आठ फलंदाज मैदानातून बाहेर झालेत. ऑल आउट होईल का या स्पर्धेमध्ये गोल्डन नाभा टीम हा मोठा प्रश्न. भरपूर चांगली गोलंदाजी अजूनही 2 विकेट जर गमावले तर या स्पर्धेमध्ये ऑल आउट होईल गोल्डन नाभा टीम. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी साकारली. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 26 या आकड्यावरती. 65 धाब्याचं लक्ष्य पार करायचं होतं आणि तो लक्ष्य पार करीत असताना संघ डॉमिनेट झालाय. या 6 देखील डॉट चेंडू आलाय. भरपूर चेंडू डॉट केला. स्टार्ट चांगला मिळाला नाही. या सलामीरचे फलंदाज अगदी स्वस्तामध्ये आऊट झाला आणि त्याच्या कारणाचा पूर्णपणे दबाव हा निर्माण केला गणेशपुरी टीमनं आणि त्या दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवता आलं नाही आणि त्याच्या कारणाचा संघ बागपटवरती आलाय. शेवटच्या आता बॉल शिल्लक असेल अवघे 3. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न हा देखील डॉट चेंडू आलाय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. प्रेक्षक अगदी आनंद घेत असताना तर प्रणीतसाठी वॉरियर ग्रुप कडून ब्रेक षटकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. प्रणीत ठाकूर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये 3000 रुपयाचा कॅश प्राइज देखील एक षटकार ठोकला तर हो प्रयत्न भरपूर चांगला होता मात्र वारंवार डॉट चेंडू केलता. हा देखील निर्धाव चेंडू आला. शेवटचा अंतिम एक बॉल आहे. जर षटका मारला तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज. शेवटचा अंतिम बॉल अविनाश डोलकर हा गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. अंतिम बॉल देखील डॉट. अशा रीतीनं मॅच संपली. आज सामना जिंकलाय नीरज 11 VRCC गणेशपुरी टीमनं. निर्जा 11 VRCC गणेशपुरी टीमनं. अभिनंदन गणेशपुरी आणि हार्ड लक गोल्डन नाभा टीम.